आजपर्यंत मला नव्हतं वाटलं की बाबा आपल्या फार्मवर सुद्धा मला इतके मोठे भांडणं बघायला भेटते. तर रामकृष्णरी मंडळी, ते झालं असं की ही जी छोटी पाट आहे ना, काल गौरीने इतकं जबरदस्त मारलं हिला. ते झालं असं की काल शेळ्यांना घास टाकला होता आणि गौरी पुढं थोडा जास्त पडला. सगळ्याच्या सगळ्या शेळ्या गौरी पुढं आल्या आणि काय झालं काय माहिती भाऊ, गौरीला जे शिंगावर उचलेलं या बारक्या पाठीला डायरेक्ट लांबच फेकून दिलं. तवापासून कुचबलेली आहे, आता कुठंतरी उलगाडल्यावानी झाली भोवती. आता सकाळी मी कोंबड्यांना बाजरी टाकली होती मस्तपैकी, म्हणलं सगळ्याच्या सगळ्या शेळ्याच खायला लागल्या. आणि आज कुठून हे दृश्य मला बघायला भेटलंय काय माहिती. फर्स्ट टाइम कितीतरी दिवसातून सगळेच्या सगळे बदक पाण्यात पाहू राहिलेत आज. नाही विषय असा आहे की जो पंख तुटलेला राजहंस आहेत ना, ते 3 राजहंस पिल्लावाले याला लय मारतात. मग ह्यो कोणासोबत बदला घेऊन ह्यो यांच्या मागं लागतो. काय सांगू, बोनिस्ता राडा चालू आहे फार्मवर. आज आपल्याला थोडं वावरात काम होतं. पिंपळ्याच्या फांतीची काढायची होती, कारण की ती वसावाला येत होता वावरात, त्याच्यामुळे ती फांती काढली होती मी. तर तिला मरणाचा पाला भाऊ म्हणला, आता शेळ्यांना आणि गौरीला आणतो मस्तपैकी खात्यान. तर आपल्या शेळ्या इतक्या येड्या की बाबा येड्या बाबळीच्या शेंगाच खायला लागले तिकडे. म्हणलं चला ते का खायना, पण नंतर गौरी जेच मागून उधळायला लागली. काय झालं काय माहिती, तिला काय दिसलं, सगळ्या शेळ्या पळून गेल्या भाऊ जिकडे तिकडे. त्यांना परत गोळा करून आणलं, म्हणलं थोड्या खात्यान. तर तिथं बी भांडणं चालू झाले. पहिल्या सगळ्या शेळ्यान गौरीला उचललं आणि परत फार्मवर आणून ठेवलं. म्हणलं नको भाऊ, यांना बाहेर सोडायला लय भांडणं करायला लागलेत आजकाल. एका एकाला काठी दाखवाच लागते मला असं वाटत आहे भाऊ लवकरच. आता फायनली आता आजपासून आपल्याला कोथंबीर पण विकायला चालू करायची. आज काढली होती मला यूज, तर 10 गाड्या पण झाल्या होत्या काढून. मम्मी स्पेशल आली आता कोथंबीर काढायला. प्रज्ञेश तर आलाच होता, त्याला सुट्ट्या लागल्या होत्या, त्याच्यामुळे पप्पा ड्युटीमुळे नाही येऊ शकले. पण चला काम तर एकदम जोरात चालू आहे. आता चला मस्तपैकी घेऊ. आज म्हणलं 100 जुड्या कशा पण होत्या बरं का बांधून, पण विषयात झालं की लय अंधार झाला, त्याच्यामुळे जेवढ्या होत्या तेवढ्या म्हणलं चला 80 झाल्या होत्या. सगळ्या घेतल्या मस्तपैकी घरी. आता उद्या कळण आपल्याला काय भाव भेटलाय काय नाही. याला पहिले पाण्यात ठेवावं लागते, म्हणजे पूर्ण पाण्यात नाही बुडून ठेवावं लागते आणि थोडी सोय करावं लागेल.